श्री गणेशाय नमः। आज आपण चैत्र शुक्ल एकादशी महात्म्य म्हणजेच येणारी कामदा एकादशी या एकादशीचं महात्म्य हे पाहणार आहोत। चैत्र महिन्यामध्ये दोन एकादशी म्हणजे चैत्र शुक्ल एकादशी आणि चैत्र कृष्ण एकादशी अशा दोन एकादशी येतात। पैकी चैत्र शुक्ल एकादशी म्हणजेच ही एकादशी कामदा एकादशी या नावाने प्रसिद्ध आहे। पहा, द्वापर युगामध्ये स्वतः प्रभू श्रीकृष्ण राजा युधिष्ठिरच्या आग्रहाखातर ही कथा या एकादशीचे महात्म्य समजून सांगत आहेत। श्री गणेशाय नमः। राजा युधिष्ठिर प्रभू श्रीकृष्णांना म्हणाला, हे प्रभू श्रीकृष्ण, हे वासुदेव, तुम्हाला माझा नमस्कार असो। तुमचे औदार्य वर्णनातीत आहे आणि तुमच्या कृपेनेच आम्हाला हे श्रवण सौख्य लाभले आहे। तुम्ही आमचे सर्व मनोरथ पूर्ण करता, म्हणून आता आमची ही इच्छा आहे की चैत्र शुक्ल एकादशीचे महात्म्य तुम्ही आम्हाला सांगावे, आम्हाला श्रवण करावे। त्यावर प्रभू श्रीकृष्ण म्हणतात, धर्मा, या तिथीचे महात्म्य अलौकिक आहे। मी तुला त्याविषयीचे एक कथा सांगतो, ती तू ध्यानपूर्वक शांत चित्ताने ऐक। त्यावर प्रभू श्रीकृष्ण राजाला म्हणजेच युधिष्ठिरला कथा सांगू लागले की, राजा, तू मला अतिशय चांगला प्रश्न विचारला आहेस। ही एकादशी जी कामदा नावाने प्रसिद्ध आहे, ही अत्यंत पुण्यकारक असून पापरूपी काष्टांना अग्निप्रमाणे जाळून टाकणारी आहे। हिची कथा श्रवण केल्याने दुष्कर्मे नष्ट होतात, संतती विषयक कामना पूर्ण होतात आणि नरजन्माचे सार्थक होते। हे धर्मा, हे राजा, कामदा एकादशीचे महात्म्य इतके थोर आहे की हिच्या पुण्य प्रभावाने ब्रह्महत्यादी पातके निघून जातात, पिशाचवादी महादोष भस्मसात होतात। जो मनुष्य हिचे प्रयत्नपूर्वक आचरण करतो त्याला मोठे सद्भाग्य प्राप्त होते। हे सर्व निवेदन मी लोकांच्या कल्याणासाठी करत आहे। या महात्म्याचे श्रवण पठन केल्यामुळे वाजपेय यज्ञाचे फळ मिळते, तेव्हा या कथेचे, या महात्म्याचे नीट श्रवण कर। प्राचीन काळी सुवर्ण रत्नांनी विभूषित अशा रम्य भोगी नगरात नागांची वस्ती होती। तिथे पुंडरीक नामाचा बलाढ्य असा सर्प राज्य करीत असे। गंधर्व, किन्नर, अप्सरा त्यांची सेवा करीत असत। त्याच्या सेवकांमध्ये ललित गंधर्व आणि ललिता नावाची अप्सरा हे दाम्पत्यही होते। त्या दोघांचे एकमेकांवर अपार असे प्रेम होते। ते स्वतःच्या संपन्न घरात सुखाने नांदत असत आणि आनंदाने कालक्रमणा करीत असत। दोघांच्याही हृदयात एकमेकांचे वास्तव्य होते। आणि एकदा सर्पराज पुंडरीक आपल्या मंत्र्यांबरोबर सभेत बसला असताना त्याने मनोरंजन करण्यासाठी ललित गंधर्वाला पाचारण केले। आदेश दिला की, ललित, तू गायनाला सुरुवात कर। ललितने गायनाला सुरुवात केली आणि तो सुस्वर असे गायन करू लागला। पण त्यावेळी त्याची प्रियसी ललिता त्या ठिकाणी नव्हती। त्याला तिची सारखी सारखी आठवण येऊ लागली। त्यामुळे त्याचे चित्त विचलित झाले आणि गायनामध्ये वारंवार त्याच्याकडून चुका होऊ लागल्या। ही गोष्ट कर्कोटक नागाच्या लक्षात आली आणि त्याने अंतर्ज्ञानाने त्या मागचं कारणही समजून घेतलं आणि ही बातमी त्याने राजाला सांगितली। तेव्हा ललित गंधर्वाने कामातुर होऊन क्रीडेत विघ्न आणले। या गोष्टीचे राजाला फार वैषम्य वाटले। तो एकदम संतापला आणि त्याला म्हणजे ललितला उद्देशून म्हणाला, अरे दुर्बुद्धी गंधर्वा, तुला कसलीही चाड राहिली नाही।
माझ्यासमोर गायन करीत असताना तू पत्नीचे चिंतन करून रंगाचा बेरंग केलास. या प्रमादामुळे तू नरभक्षक राक्षस होशील. राजा, तो शाप ललित गंधर्वाला तात्काळ भोवला. पूर्व स्वरूप जाणून तो अक्राळ विक्राळ असा राक्षस बनला. त्याची देहाकृती अतिशय विभस्त आणि 32 कोस विस्ताराची बनली होती. त्याची मान पर्वतासारखी आणि मुख विवरासारखे भयंकर होते. त्याच्या नाकपुड्या गुहेसारख्या झाल्या होत्या. ओठ 2 योजने आणि हात 4 कोस लांबीचे झालेले होते. त्याचे डोळे तप्त निकाऱ्यासारखे लाल बुंद होते. ते अति प्रचंड आणि उग्र रूप पाहिल्याबरोबरच भीती वाटत असे. ललिताने आपल्या पतीची ही अवस्था पाहिली. तिने आपल्या पतीची दुर्दशा पाहिली तेव्हा तिला अतिशय असे दुःख झाले. तिला भविष्याची मोठी चिंता उत्पन्न झाली. काय करावे, कोठे जावे तिला काहीच कळेना. असंख्य विचारांनी, असंख्य अशा विवंचनांनी तिला पुरते ग्रासून टाकले. त्यामुळे क्षणभरही चैन पडेना. मग तीही आपल्या पतीसह गहन वनात भटकू लागली. राक्षस झालेल्या गंधर्वालाही सुखशांती नव्हती. त्यालाही दुःख पीडा होत असे. तो नित्य पापाचरण करीत असे आणि वन्य पशूंसह माणसांनाही मारून खात असे. आपल्या पतीची ती अवस्था पाहून दुःख व्याकुळ अशी ललिता रात्रंदिवस रडत असे. अशीच एकदा हिंडत असताना ती विंध्य पर्वतावरील एका विस्मयकारक शिखरावर आली. तो परिसर अतिशय सुंदर, रमणीय आणि मंगलकारक होता. तेथे ऋष्यशृंग ऋषींचा आश्रम होता. वनवन करून दमलेल्या ललिताला तेथे येताच मोठे समाधान वाटले. ती मनोमन सुखावली. या ठिकाणी आपले कल्याण होईल अशी तिच्या मनाची भावना झाली. तिच्या मनानेच तिला ग्वाही दिली. तिथे आश्रमात प्रवेश केला आणि त्या थोर तपस्व्याला वंदन करून अतिशय विनयाने, विनम्र भावनेने उभी राहिली. तिला पाहून ऋष्यशृंगांनी विचारले, हे कल्याणी, तू कोण आहेस? कोणाची कन्या आहेस? या ठिकाणी कशासाठी आली आहेस? मला तुझी समग्र हकीकत सांग. ती म्हणाली, मुनिवर्य, मी वीर धन्वा गंधर्वाची कन्या आहे. माझे नाव ललिता. मी आपल्या पतीच्या कल्याणाच्या उद्देशाने या ठिकाणी आले आहे. त्याचे नाव ललित आहे. तो अतिशय सद्गुणी आणि प्रेमळ होता. पण सर्पराज पुंडरिकाच्या शापाने भयंकर स्वरूपाचा पापाचारी आणि मांसाहारी राक्षस बनला आहे. त्याची अवंती पाहून मला अतिशय दुःख होत आहे. माझ्या जीवाला जराही स्वस्थता नाही. म्हणून मी तुम्हाला शरण आले आहे. तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि ज्या पुण्याने माझा पती राक्षस योनीतून मुक्त होईल असे प्रभावी प्रायश्चित्त मला सांगा. ललितेचे हे आर्त बोलणे ऐकून ऋष्यशृंग ऋषीचे मन कळवळले. त्यांनी तिला धीर दिला आणि म्हणाले, मुली, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला कामदा एकादशी म्हणतात. या एकादशीची ही तिथी मंगलकारक आहे आणि हिचे महात्म्यही तितकेच श्रेष्ठ आणि अलौकिक असे आहे. या तिथीला व्रताचरण केल्याने मनुष्यांच्या सर्व कामना पूर्ण होतात. म्हणून तू या दिवशी विधीपूर्वक व्रताचरण कर. त्याचे पुण्य आपल्या पतीला संकल्पपूर्वक अर्पण कर. त्याच्या प्रभावाने शाप दोषाचे निवारण होऊन त्याला पुनश्च पूर्वस्वरूप प्राप्त होईल. हे शुभवचन ऐकून ललितेला अतिशय आनंद झाला. तिचे चित्त सुखावले. तिने कामदा एकादशीस यथाविधी व्रताचरण केले. द्वादशीच्या दिवशी ती ऋष्यशृंगांच्या आश्रमात आली आणि त्यांच्या समोरच वासुदेवांची प्रार्थना करू लागली आणि म्हणाली, भगवंता, हे वासुदेवा, मी तुमच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून
माझ्या पतीचा उद्धार व्हावा या उद्देशाने मी ही कामदा एकादशीचे मनपूर्वक आचरण केले आहे. या व्रताचे समस्त पुण्यफल मी ललित गंधर्वास अर्पण करीत आहे. त्याच्या प्रभावाने त्याचे असुरत्व नष्ट होवो. तेव्हा ललितेच्या संकल्पाने तिचे व्रतपुण्य मिळून ललित गंधर्व शापमुक्त झाला. त्याचे राक्षसत्व गेले आणि पूर्वीचे दिव्य स्वरूप पुन्हा प्राप्त झाले. त्याला सुखरूप पाहून तिला अतिशय आनंद झाला. त्या दोघांनी ऋष्यशृंग ऋषींना नमस्कार केला. त्यांची अनुज्ञा घेऊन ते विमानात बसले आणि स्वस्थानी परत निघून गेले. भगवान वासुदेवांच्या कृपेने त्यांचे मोठे कल्याण झाले. तेव्हा ही कथा प्रभू श्रीकृष्णांनी राजा युधिष्ठिरला संपूर्ण ऐकवली आणि म्हणाले, राजा, कामदा एकादशीचे महात्म्य हे असे खूप थोर आहे. हिच्या पुण्यप्रभावाने ब्रह्महत्यादी पातके जातात. पिशाचत्वादी महादोष भस्मसात होतात. जो मनुष्य हिचे प्रयत्नपूर्वक आचरण करतो त्याला मोठे सद्भाग्य प्राप्त होते. हे सर्व निवेदन मी लोकांच्या कल्याणासाठी केले आहे. या महात्म्याचे श्रवण पठण केल्याने वाजपेय यज्ञाचे फळ मिळते. याप्रमाणे श्री वराह पुराणातील कामदा एकादशीचे महात्म्य पूर्ण झाले. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु.